Welcome to Bosley Knowledge City. You are watching BKC Social. नमस्कार. ॲडमिशनचे दिवस आहे. बरेच विद्यार्थी भेटायला येतात. भेटायला आल्यानंतर त्यांचा प्रश्न असतो की पासआउट झाल्यानंतर कोणत्या प्रकारचे जॉब अवेलेबल असतील. तर यासाठी सध्याच्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीचा विचार केला पाहिजे. टेक्नॉलॉजी फास्ट वेगाने वाढते, त्यामुळे काही प्रकारचे जॉब निघून जातील हे पहिले सांगतो. म्हणजे त्यामध्ये क्लर्क्स म्हणा, डेटा एंट्री ऑपरेटर्स म्हणा किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जॉब्स, त्यानंतर अकाउंट्स मधले पेरोल मेंटेन करणारे किंवा डेटा मेंटेन करणारे, म्हणजे फिजिकली आपल्याला डेटा मेंटेन करायला लागायचा, अशा प्रकारचे जॉब आता निघून जातील. कारण हे सध्या ऑटोमेटेड झालेलं आहे. डेटा सगळा क्लाउडवरती स्टोअर होतोय. मग आता ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी बद्दल आपण बोलायचं झालं तर सध्याच्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीज ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग किंवा सध्या सिक्युरिटी जास्त लागतीये किंवा क्लाउड कम्प्युटिंग, म्हणजे क्लाउडवरती जास्त कम्प्युटेशन होते आणि डेटा स्टोअर व्हायला लागलेला आहे. त्यानंतर रोबोटिक्स, ऑटोमेशन हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये वाढलेलं आहे. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी हे फील्ड आलेलं आहे. एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी बद्दल आपण जास्त बोलतो आणि त्यावर जास्त काम चाललेलं आहे. लाईक सोलार एनर्जी, हायड्रो एनर्जी किंवा विंड एनर्जी सारखे प्रोजेक्ट्स आपण बघतोय, आपण उभे टाकलेले आहे. तर हे सगळे ह्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीमुळे जे स्पेशालिस्ट लागणार आहेत, आता मी सगळी जे ट्रेंडिंग टेक्नॉलॉजी बोललो त्या ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीमध्ये स्पेशालिस्ट लागतील. उदाहरणार्थ AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये स्पेशालिस्ट लागतील, डेटा सायन्समध्ये स्पेशालिस्ट लागतील, त्यानंतर सेक्युरिटीमधले स्पेशालिस्ट लागतील, त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटी मेंटेन करण्याबद्दल, म्हणजे टेक्नॉलॉजीने मेंटेन करायला जे काही स्किल लागेल त्याबद्दलचे स्पेशालिस्ट लागतील आणि अशाच प्रकारचे स्किल्स आपल्याला लागतील. आणि हे सगळे आपण बघितलं तर हे सगळे इंजिनिअरिंगचे स्किल्स आहेत. त्यामुळे मी असं म्हणेन की सध्याच्या जगामध्ये वावरण्यासाठी किंवा डायव्हर्स फील्डमध्ये वावरण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजीची जास्त गरज आहे आणि टेक्नॉलॉजी माहिती करून घेण्याची जास्त गरज आहे. ती आपण मॅक्झिमम ठिकाणी वापरू शकू आणि आपल्या उपजीविकेसाठी किंवा आपल्या करिअरसाठी त्याचा आपण जास्तीत जास्त उपयोग करू शकू. थँक्यू.